दर्शकों जय भीम नमो बुद्ध। आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये सीधा प्रसारण है, क्योंकि आज है 6 दिसंबर और विश्व रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का महापरिनिर्वाण दिन। और इस उपलक्ष्य में हम शिवाजी पार्क में मौजूद है। इस शिवाजी पार्क में एक भोजन दान का पेंडॉल यहाँ पे लगा है, जो है समता परिषद मुंबई की तरफ से। और उस समता परिषद मुंबई की महिला प्रमुख जो है, महिला विंग की प्रमुख जो है योजनाताई ठोकल हमारे साथ अभी मौजूद है। उन्हीं से जानेंगे किस प्रकार का इनका उपक्रम कार्यक्रम है। और ये जो साल यहाँ पे है, यह साल चल रहा है संविधान का अमृत महोत्सव वर्ष। और इस वर्ष के मौके पे क्या क्या कुछ योजनाएं योजनाताई के दिलो दिमाग में है, जानेंगे उनसे। ताई जय भीम नमो बुद्धाय। जय भीम नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करते। आणि आज समता परिषदेच्या वतीने हे गेली 40 वर्ष हा जो भोजनाचा स्टॉल आहे, आमची समता परिषद गेली सतत 40 वर्षापासून लावते। आणि जे आपले बांधव आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सगळा अनुयायी वर्ग आहे, तो देशभरातून अगदी कान्याकोपऱ्यातून आपले जे अभिवादन करणारे अनुयायी आहेत येतात। त्यांच्यासाठी इथे महानगरपालिका राहण्याची व्यवस्था तर करतेच, परंतु ह्या बांधवांना पोटभर जेवण जेवता यावं यासाठी समता परिषद गेली 40 वर्ष भोजनाचा स्टॉल लावते। आणि त्याच्यामध्ये त्यांना कसं असतं, खेड्यातल्या लोकांना फक्त भातावरती जमत नाही, त्यासाठी त्यांना पोळी भाजी ही ते शोधत असतात। आणि आजूबाजूच्या परिसरात कुठे पटकन हॉटेल त्यांना मिळणार नाही किंवा घेऊन हॉटेलमध्ये जाऊन जेवू शकतील असे आपले बांधव नाही आहेत। तर त्याच्यासाठी त्यांना आम्ही इथे भोजन स्टॉलवरती चपाती भाजी आणि नंतर पुलाव असेल अशा पद्धतीचं जेवण त्यांना देतो, पौष्टिक जेवण देतो। आणि गेली 40 वर्ष ही निस्वार्थीपणे सेवा आम्ही करतो। म्हणजे वर्षभर सेवा केल्यानंतर आम्हाला खरं म्हणजे भगवान बुद्धांचा जो मार्ग आहे, तुम्ही जेवढं पुण्यकर्म कराल तेव्हा तुमच्या वाट्याला पुण्यकर्म येतं। आणि त्याच्यासाठी हा भोजनाचा स्टॉल गेली 40 वर्ष समता परिषद करते। मी मुंबई समता परिषदेची महिला प्रमुख म्हणून माझ्या सेंटरमधल्या जेवढ्या मुली आहेत, ज्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतात, त्या तुम्ही बघत असाल त्या मुलीसुद्धा इथे भोजन वाटपामध्ये बिझी आहेत। त्या मुलीसुद्धा 2 दिवस सेवा देतात, लोकांना परिपूर्ण जेवण देतो आम्ही। आणि राहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करण्यासाठी लाखोनी अनुयायी येतात। म्हणजे 1, 2, 5, 10 लाखाच्या वरती अनुयायी इथे दरवर्षी इथे उपलब्ध असतात। म्हणजे हा ज्ञानाचा अथांग महासागर इथे लोटलेला आहे। खरोखरच बाजूला समुद्र आहे आणि समुद्राचं पाणीसुद्धा मागे जातं। बाबांना ही खरी साष्टांग दंडवत करण्यासाठी समुद्रसुद्धा झुकतो। म्हणतात ना, अरे सगरा भीम माझा येथे निजला, शांत हो जरा। आणि त्या पद्धतीने सागरसुद्धा शांत होतो। असंही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऊर्जा आम्हाला वर्षभर काम करण्यासाठी मिळते। आणि ह्या महामानवास आम्ही अभिवादन करतो। आणि संविधानाचा अमृत महोत्सव, बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, त्याला 75 वर्ष ह्या वर्षामध्ये पूर्ण झाले। त्याचा अमृत महोत्सवाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी आयोजित झाले, पण बाबासाहेबांचं संविधान इतकं कणखर आहे। आम्हासारख्या महिलांना जो आज मी बोलते आहे माईकच्या समोर, तो अधिकार जो मिळाला आहे तो बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळाला आहे। आणि आमच्या भगिनींना तर खरं म्हणजे बाबासाहेबांचे उपकार मानले पाहिजेत की आम्ही आज जो जगतो आहोत, लिहितो आहोत, वाचतो आहोत, बोलतो आहोत, ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे। बाबासाहेबांनी दिलेल्या माणसाला माणसासारखा जगण्याचा जो अधिकार संविधानात दिला, त्याच्यामुळे आम्हाला तो मिळालेला आहे। आणि ही खरं माझ्या महामानवाला अभिवादन आहे आजच्या दिवशी। दर्शकों, ये थी योजनाताई ठोकल, जो समता परिषद मुंबई की महिला विंग की प्रमुख है, जिन्होंने यहाँ पे बताया कि ये जो साल चल रहा है ये है संविधान का अमृत महोत्सवी साल। और इस साल के दरमियान बहुत सारी महिलाओं की जो हक अधिकार बाबा साहब ने संविधान के जरिए दिए हैं, उस हक अधिकार के बारे में महिलाओं में जन जागृति करना, संविधान घर घर पहुँचाना, और इस साथ ही साथ संविधान का जो सिलसिला इस देश में अभी 75 साल में सक्सेस रूप के तौर पे यहाँ पे दिखाई देगा, ये क्लियर करना, ये बहुत सारी बातें लेकर ये काम जारी रहेगा। आप देखते रहिए आपका अपना चैनल लॉर्ड बुद्धा टीवी चैनल।
और हम आपको दिखाते रहेंगे यहाँ शिवाजी पार्क में हर एक स्टॉल में हर एक व्यक्ति से आपको जोड़ने का प्रयास करेंगे, उनसे आप रूबरू करेंगे। मैं प्राध्यापक गजेंद्र गवी, मेरे साथ है कैमरामैन सिद्धार्थ। तब तक के लिए जय भीम, नमो बुद्धाय।